Brought to you by Techno Camon 30 series. पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पोलीस देखील ऍक्टिव्ह झालेले आहेत। खरं तर आपण ITF हिंजवडी या ठिकाणी आहोत आणि या ज्या पबमध्ये आलो आहोत त्या ठिकाणी खरं तर पोलीस जे आहेत ते अल्पवयीन कोणी आहे का हे तपासण्यासाठी आलेले आहेत आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल, कुठल्या अनुषंगाने ही तपासणी सुरू आहे आणि काय नेमका संदेश द्यायचा आहे तुम्हाला? नजीकच्या काळात झालेले अपघात आणि तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता याचा विचार केला असता आम्ही हिंजवडी पोलीस ठाण्यामार्फत हद्दीतले बार आणि रेस्टॉरंट जे आहेत यांना वेळोवेळी व्हिजिट देतोय आणि त्यांचं काम हे नियमानुसार चालू आहे की नाही याबाबत तपासणी करतोय। नेमकं निदर्शनास काय येत आहे? निदर्शनास असा आलाय की बार मालक किंवा चालक जे आहेत यांनी आता वन डे लायसन्स ठेवलेले आहेत आणि एज प्रूफ चेक करून ते आता ग्राहकांना एंट्री देत आहेत। तर तुम्ही ज्या पद्धतीनं एंट्री करतायत किंवा सगळे तुम्ही बुलेट वरती असतात यामागचा नेमका उद्देश काय आहे? यामध्ये एक थोडासा संदेश देण्याचा असा आहे की पोलीस हे सदैव जागरूक आहेत आणि जनतेच्या जनजागृती करता आम्ही सदैव तत्पर आहोत। नेमकं तुम्ही आव्हान काय करणार जे बार चालक असतील किंवा पब चालक असतील त्यांना? बार चालक आणि पब चालक जे कोणी आहेत त्यांना आपल्या मार्फतीने मी एवढंच सांगेन की आपल्या दिलेल्या लायसन्सचं त्यांनी रूल्स रेग्युलेशन्स आणि अटी नियमांचं पालन करायचं आहे आणि त्यांनी पालन नाही केलं तर नियमित प्रचलित कायद्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। समजा एखादा अल्पवयीन मुलगा तुम्हाला आढळला तर नेमकं कायद्यात काय तरतूद आहे आणि कुठल्या भादवी कलमासह तुम्ही गुन्हा दाखल करू शकता? त्या केसनुसार या संदर्भात कारवाई केली जाते। प्रचलित कायदा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट आहे किंवा IPC आहे याच्या विविध सेक्शन नुसार त्याने केलेल्या कृत्यानुसार आम्ही त्याच्यावर कारवाई करतो। तर ITF हिंजवडी या ठिकाणी प्रत्येक बार आणि पब मध्ये जाऊन हिंजवडी पोलीस त्या ठिकाणी अल्पवयीन मुलगा दारूचं जे सेवन आहे ते करत तर नाही ना, आणि या संदर्भात पब चालक बार चालकांना ते सूचना करत आहेत आणि स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी करताना बघायला मिळत आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।